काजल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मिक्सरला कव्हर शिवणार आहे मिक्सरसाठी। तर मागच्या वेळी मी एक मिक्सरसाठी कव्हर ट्राय केला होता जो की पूर्ण काढायचाच नाही, डायरेक्ट तसाच ठेवायचा मिक्सरसाठी खालच्या साईडून बटन सुद्धा। तर तो काही व्यवस्थित जमला नाही मला, ते एकदम झाला होता बऱ्यापैकी, पण तो व्हिडिओ मी काय अपलोड केला नाही, मला काय एवढा खास वाटला नाही। मग म्हटलं आज दुसऱ्यांदा आपण ट्राय करूया। आधी ट्राय केलं होतं पण इतकं काही खास जमलं नव्हतं। तर मिक्सरची पहिल्यांदा माप काय घ्यायची ते बघूया। तर आपल्याला इथे दोनच माप लागतात, एक म्हणजे मिक्सरची उंची आणि दुसरं म्हणजे हे मिक्सरचा जो हा पार्ट आहे ना, हा वरचा, ह्याची रुंदी बघायची किती आहे। इथून इथपर्यंत असं धरायचं मिक्सरवरती, हे बघा असं। आता हा मिक्सर आहे, इथे असं पकडायचं आहे। हे किती आहे? 4 आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अजून 2 इंच ॲड करायचा आहे, म्हणजे 6 इंच आपल्याला गोल असा एक कपडा कट करून घ्यायचा आहे। आणि इथनं खालची उंची बघायची आहे किती आहे। तर इथनं खालची उंची आहे 8-9, तुम्ही घेतली तरी चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही। 8 आहे, 8.5-9। तर आपल्याला उंचीचं एवढं काही नाही, फक्त हे वरचं माप पाहिजे, म्हणजे की मिक्सरचा वरचा गोल किती आहे ना, ते एकच माप आपल्याला इथे लागणार आहे जास्ती करून। तर ही आहे 4 भरते, आपण 6 घेऊयात। तर चला कटिंग करूया कपड्याची। तर हा एक कपडा आहे बघा, असा एक कपडा आहे, माझ्याकडे पडला होता। आता ह्याची उंची आहे, ह्याची उंची साधारणतः 9-9.5 आहे। मी डायरेक्ट ह्याची उंची घेणार, आता खालच्या साईडून फोल्ड करायची गरज नाहीये, आधीच इथं फोल्ड आहे बघू शकता। तुम्ही जास्तीचं घ्या थोडंसं 1 इंच भर, कारण तुम्हाला फोल्ड करावं लागलं तर। तर आता हा बघा लांब सडक एवढा असा हा कपडा आहे बघा, एवढा कपडा आहे हा। तर आता आपल्याला ह्याच्यातूनच वरचा गोल आहे तो पण कट करावा लागेल, कारण सेम मॅचिंग दिसलं पाहिजे। हवा असेल तुम्ही दुसऱ्या कोणत्या कपड्याचं केलं तरी चालेल, पण हा कपडा जास्त होईल त्यामुळे मी शक्यतो ह्याचंच करणार आहे, कारण की मग ते बरोबर होईल किंवा मॅचिंग दिसेल आणि दिसायला सुद्धा म्हणजे वेगळं वाटणार नाही असं, ह्यासाठी। तर बघा आता मी हा पूर्ण असा कट केलेला आहे। तर एकदा आपण हा जो मिक्सर आहे त्याला पूर्ण गोलाकार लावून बघूयात की किती कपडा लागतोय, सॉरी। तर बघा हे आता मी असं इथं मिक्सर ठेवलेला आहे। आता इथून आपण स्टार्ट करूया की किती। तर फक्त मिक्सर जेवढा गोल आहे तेवढा कपडा आपल्याला नको आहे, जास्तीचा कपडा हवा आहे, कारण आपण मध्ये मध्ये प्लेट्स देणार आहोत त्यासाठी। तर सगळ्यात आधी मी जो गोल आहे ना तो आपला गोल कट करून घेऊया। तर बघा पहिल्यांदा सिंगल फोल्ड कपडा आहे, आता मी याला डबल फोल्ड केलेला आहे अशा प्रकारे। त्यानंतर ह्याला मी 4 फोल्ड केले, तर लक्षात ठेवा ही बरोबर 4 फोल्ड झालेला आहे। त्यानंतर आपलं किती आहे? 4 आहे, तर आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करूया 5। तर इथे आपण 5 घ्यायचं नाही आहे, खरं तर 4च परफेक्ट आहे, कारण की आपला जो शेप आहे तो 2 इंचाने वाढतो पुढे, त्यामुळे 4 घ्यायचं। जर 2 इंच शिलाई मार्जिन असेल तर त्याच कडेला 4, ह्या कडेला 4 असं घेऊन असं आपल्याला एक बघू शकता आकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता जो काही आकार दिला आहे तो आपल्याला कट करायचा आहे बघा, अशा प्रकारे एकदम सावकाश कट करायचा। इथे आपला गोल असा कपडा रेडी झालेला आहे बघू शकता, एकदम परफेक्ट गोल, कशानेही कट करायची गरज नाही, अगदीच परफेक्ट असं गोल येतो। तर इथं बघू शकता आपलं थोडं जास्तीचं कट झालंय, थोडा छोटा व्हायला पाहिजे होता, त्यासाठी तुम्ही 4च घ्या। मी तर 1 इंच जास्त माझं झालेलं आहे। तर आता हे बघून टाकून बघूया मिक्सरच्या वरती, तर तुम्ही बघू शकता थोडं मोठं झालेलं आहे, थोडं छोटं पाहिजे होतं, पण आपलं शिलाईमध्ये जाणार आहे अजून शिलाई मार्जिनमध्ये। तर बघा आता जो काही गोल आहे त्यानंतर आपण हे उंचीचं घेतलं होतं, 9 इंच उंचीचा मी हा कपडा आहे। तर रुंदीचं असं काय नाही, तुम्ही कितीही लांब असा कपडा घेऊ शकता। तर मी इथं थोडा बऱ्यापैकी लांब आहे। त्यानंतर एका साईडनं स्टार्ट करायचं स्टिचिंगला। तर लक्षात ठेवा आपला जो खालचा गोल आहे तो सुद्धा सरळ बाजूला आहे, आणि जो काही वरचा आपण आता कपड्याला फोल्ड करायला घेतलेला आहे तो आपण खालच्या साईडनं सरळ बाजू, वरच्या साईडनं उलटी बाजू आहे, तुम्हाला दिसत असेल। तर या सर्कलला पूर्ण आता आपल्याला हा कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे। तर सावकाश जॉईंट करायचा आणि मध्ये मध्ये प्लेट्स द्यायच्या, कारण की करेक्ट आपण मिक्सर एवढं माप घेतलं ना तर मिक्सरला टाईट होईल किंवा बसणार नाही तो कपडा। त्यासाठी आपण मध्ये मध्ये फोल्ड करणार आहोत, म्हणजे की मध्ये मध्ये अशा प्लेट्स टाकणार आहोत, जेणेकरून आपला थोडासा फुगीर असा कवर तयार होईल आणि मिक्सरला अगदी परफेक्ट बसेल त्यासाठी। तर एक प्लेट्स टाकली की 1-2 इंचाचं अंतर सोडून द्यायचं। त्यानंतर बघा 2 इंचाचं अंतर सोडायचं, त्यानंतर दुसरी प्लेट्स टाकायची। जास्त पण प्लेट्स आपल्याला नको आहेत, नाही तर खूप कपडा म्हणजे खूपच असं ढिल्लं वाटेल किंवा खूप लूज वाटेल कवर। त्यासाठी 1-2 इंचावरती मशीन चालवायची, 2 इंच गेलं की मध्ये एक
प्लेट टाकायची आपल्याला कपडा फोल्ड करून. तर आता ही प्लेट किती रुंदीची, तर 1 इंच रुंदीची घेतली तरी चालतंय, अर्धा इंच रुंदीची घेतली तरी चालतंय, परफेक्ट आहे. तर सावकाश अशा ह्या प्लेट्स देऊन घ्यायच्या, कारण सर्कल आहे. सर्कलवरती ज्यावेळी आपण काही गोष्टी स्टिच करतो त्यावेळी आपल्याला उशीर लागतो किंवा लक्ष ठेवावं लागतं की कपडा एक्झॅक्ट मशीनच्या खालून जातोय का. त्यासाठी मी एका हाताने गोल जो आहे आपला सर्कल तो पकडलेला आहे आणि वरच्या हाताने दुसऱ्या हाताने वरचा जो कपडा आहे तो मी फोल्ड करत चाललेले आहे. तर बघा, सगळ्यात शेवटी आल्याच्या नंतर अजून एक फोल्ड करायचं आणि सोडून द्यायचं, खालच्या साईडनं काढून घ्यायचं. तर आता हे 2 कपडे आपले समोरासमोर आलेत, बघू शकता. तर आता इथं आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं आहे. तर जिथं आपली शिलाई आली आहे तिथून खाली आपल्याला ही फिटिंगचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. बघा, सरळ टिप द्यायची, काही टेन्शन नाही किंवा अवघड असं काही नाही आहे. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण इथं कट करून टाकणार आहोत. बघा, जो साईडचा आहे तो, तर तो मी कट करून टाकला आणि आता हा उलटा करून घेऊया. तर इथं आपला कवर रेडी झालेला आहे, बघू शकता. फायनली आपला कवर इथं तयार झालेला आहे. फक्त 2 मिनिटाचं काम आहे, जास्तीचं काम नाहीये. तर वरच्या साईडनं बघा, आपण हा गोल दिला होता आणि खालच्या साईडनं अशी हे आपला कवर तयार झालेला आहे. तर लावून बघूया बरोबर बसतोय का. तर बघू शकता, एकदम करेक्ट असा आपला हा कवर मिक्सरला बसलेला आहे. हा आतला जो गोल आहे ना, तो थोडा मला छोटा पाहिजे होता असं वाटतंय. तर मी थोडा छोटासा करून आणते, जेणेकरून की थोडासा मला वाटतंय आपण जे 2 इंच मार्जिन सोडलं ना, तिथे 1 इंच मार्जिन सोडलं असतं तर परफेक्ट झालं असतं. पण तरी पण मला ठीक वाटतंय. आणि आता आपण कमी करू शकतो. तर मी लगेचच 1 मिनिटामध्ये आतल्या साईडनं थोडंसं फिटिंग करून आणते, जेणेकरून आपण हा फिटिंग करू शकतो, लूज करू शकतो. आता यातली आपली टीप आहे नाही, तिची ही अंतर सोडून थोडंसं आतल्या साईडनं एक शिलाई द्यायची आहे. तर मी 1 मिनिटात हे शिलाई करून आणते. तर बघा, मी आतल्या साईडनं जी आपली जी शिलाई होती नाही त्याच्याच थोडंसं बाजूला मार्जिन सोडून अजून एक शिलाई केली. काही केलेलं नाही, जास्तीचं काम नाही केलं असतं तरी पण चाललं असतं, पण थोडं व्यवस्थित असावं म्हणून मी केली. काय 1 मिनिट लागलं तर पुन्हा आपला कवर रेडी आहे. पुन्हा आपण लावून बघूयात. तर बघू शकता, उंची सुद्धा आपली एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि आपण इथं आतमधून जो डबल फोल्ड कपडा केला होता ना, डबल फोल्ड, तो यासाठीच की आपला थोडा घेर यावा. कारण की जास्त पण असं चिटकून ना एवढं बरोबर वाटत नाही. असं चिटकून म्हटलं ना मग एवढं बरोबर वाटत नाही. तर माझा कपडा थोडा जास्त लांब होता, तुम्ही थोडासा छोटा असला तरीही चालतंय, कारण माझ्या जास्त प्लेट्स पडल्या होत्या आतल्या साईडून. तुमच्या थोड्या कमी प्लेट्स पडल्या तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता, कसला मस्त असा आपला इथं मिक्सरचा कवर रेडी झालेला आहे. दिसायलाही छान दिसतंय. आपण एका जागेवर मिक्सर कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवत असतो. ज्यावेळी आपल्याला मिक्सर वापरायचा आहे त्यावेळी हेच कवर साईडला करायचं, मिक्सर वापरायचा, पुन्हा कवर लावून ठेवायचा. आपला खराब होण्याची शक्यताच नाही, कारण किचनमध्ये खूप जास्त भांडी तेलकट होण्याची, चिकट होण्याची शक्यता असते. तर कसा वाटला हा मिक्सरचा कवर मला नक्कीच कमेंट करून सांगा. नक्की ट्राय करा, कपडा सुद्धा जास्त लागत नाहीये. आणि महत्त्वाचं म्हणजे 1-2 मिनिटाचं काम आहे. 2 मिनिटात तुम्ही घरच्या घरी मिक्सरचा कवर रेडी करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बाय.